15 ऑगस्ट 1947. तो पहाटेचा क्षण. लाखो भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कारण आज पहिल्यांदाच तो सूर्योदय स्वतंत्र भारताचा होता. पण त्या पहाटेच्या आधी 2 शतकांचा अंधार होता. परकीय सत्तेचा अन्याय, जनतेवर करांचा जात आणि संस्कृती आणि भाषेवरील बंदिश. त्या अंधारात काही धाडसी माणसं मशालीसारखी भेटली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हसत हसत फासावर गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांनी आझाद हिंद सेनेची उभारणी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी काळ्या पाण्याच्या यातनातही क्रांतीची ज्योत जिवंत ठेवली. लोकमान्य टिळक ज्यांनी लेखणीला शस्त्र बनवलं. आणि महात्मा गांधी ज्यांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या बळावर देश एकत्रित आणला. आणि त्यांच्यासोबतच असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतीवीर ज्यांच्या रक्ताच्या थेंबाने स्वातंत्र्याचा झेंडा रंगला. आज आपण मोकळेपणाने श्वास घेतोय कारण त्यांनी आपल्या जीवाच्या बदल्यात तो श्वास जपला. 15 ऑगस्ट हा फक्त सण नाही, तो त्यागाची आठवण आहे. आणि एक वचन आहे, ते म्हणजे भारताचं स्वातंत्र्य सदैव अबाधित ठेवण्याचं. जय हिंद.